श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरबिन्दु नेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 12व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि 12व्या अध्यायामध्ये आपल्याला अधिक मासामध्ये स्नानाचं काय महत्व आहे आणि तसंच दीप प्रज्वलन करण्याचं किंवा दीप तेवत ठेवण्याचं काय महत्व आहे किंवा काय पुण्य आहे ते आपण बघितलेलं होतं आणि त्या संदर्भातली आपण एक कथा देखील बघितली होती। आता तिथून पुढची कथा आपण अध्याय 13व्या मध्ये बघणार आहोत। तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायाचे अंती कथन अधिक मासीचा दीपा समान आणि कनसेची जगी पावन ऐसे हरीने कथियेले ती पद्मभूजनकाची वाणी ऐकून या ती चंद्र भगिनी परमादरे जोडुनी पाणी पुनरपि हरिते विनवित अहो प्रभो देवाधिदेवा कैवल्यनाथा श्री माधवा शुभभक्तजनांच्या मनोभावा तुम्ही पूर्वा सर्व काळ म्हणून विभो मी तुम्हा प्रती प्रार्थित आहे पै मागुती मज लागे दीपकथा निगुती अतिरसाळ कथिलित
परी एकदा केले सुधापान तितुक्याने नाही समाधान म्हणून पुन्हा पुन्हा गीरवाण तयासी जाण करितात तैसे या मधुर कथेने पाही मम हृदय झाले नाही म्हणून तियेच्या श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे तरी हे देवा होनी दयाळ पूर्वा माझ्या मनीची आळ अधिक मासींच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपी आणि कोणी लाविला दीपक तो विध्वंसिता काय पातक तेही यथार्थ सकळिक सांगोनी सार्थक करावे ऐशी पद्मेची ऐकूनी वाणी आनंदे बोले कैवल्य राणी क्षीराब्धिजे तू मत्प्रिय कामिनी धन्य सगुणी आहेस तरी पुनश्च दीपाचे फळ अन्य सांगतो ऐके निर्मळ दीप विध्वंसे पूर्वार्जित सकळ पुण्य तत्काळ लोपतो पूर्वे मथुरा पुराणा झारी शाकली विप्र सदाचारी वसतसे तयाच्या नारे रूप सुंदरी दोन होत्या एकीचे नाम असे विमला दुसरीचे ते जाण सुशिला दोघीही पतिव्रता पती सेवेला तत्पर असती अहरनिशी जैसा तो शाकली ब्राह्मण सद्धर्मेशी व्रते अनुदिन तैसाच त्याही रात्रंदिन शुभाचारे वर्तती तेने तयाचा गृहस्थाश्रम नित्य चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाचा प्रिय परम अधिक मास प्रवर्तला तरी नित्यकर्मा निरोधे प्रभाती शाकली भार्या सुशीला सती उदका लागी यमुने प्रती एकलीच पै गेली असे तो तेथे नगरवासी लोक स्नानार्थ येत आहेत अनेक हे पाहताची ती घेऊन उदक सुवगृहा प्रतपातली आणि वंदुनिया पतीचे चरण विनये बोले मधुर वचन स्वामी इच्छिते कराया प्रश्न परेकोपन कीजे दयाळे आज बहुतेक पुरवासी स्नानार्थ जातात यमुनेसी तरी पुण्यकाळ ह्या दिवशी काय आहे सांगिजे हे सुशीलेची ऐको निवाणी शाकली म्हणे जे कल्याण रूपिणी आज लोक यमुने लागुनी यदर्थ जाती ऐकते सूर्य संक्रांती नाही जयात आणि विष्णूसी प्रिय अत्यंत ऐसा जो अधिक मास विख्यात तो आजी प्राप्त झाला या माझी जे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी दीप प्रबोधक ते पाहे वैकुंठा ठाई नांदती या पुण्यकारक अधिक मासी जो दीप देई पुरुषोत्तमासी तो पुनश्च कदा भूमीसी नये जन्मासी निश्चये या लागी हे कल्याण रूपिणी मुक्ती कामना जयांच्या मनी तई हा मासी अनुदिनी यथाविधी स्नानी प्रवर्तावे आणि संपूर्ण मास पर्यंत दीप करावा अखंडित ऐसे करिता जे फल यथार्थ प्राप्त होय मनुष्यासी तयाचे समग्र कराया वर्णन समर्थ नभे चतुरवदन तेथे मी एकमुखे करुण काय वर्णो सुशीले एवं पतीच्या ऐकूनी बोला अत्यानंदे म्हणे सुशीला स्वामी हे भगवदाज्ञे करावयाला उत्साह मनाला झाला असे पतीच्या आज्ञेविण स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता झणी सर्व निष्फल होते म्हणून अनुज्ञे लागुनी या चित्ये ऐसी दियेची ऐकूनी वैखरी शाकली म्हणे जे सुंदरी पतिप्रियते हित मानणारे त्वत्समनारी दुजी नसे या लागी मी झालो प्रसन्न तरी आज्ञे यथा विधान स्नान आणि दीप प्रज्वलन करी तू कांते ह्या मासे ऐशी पतीची आज्ञा मिळता आनंदले ती पतिव्रता मग कालिंदी जळा माझी स्वतः स्नान केले यथाविधी आणि घट स्थापना पूर्वक यथाविधी उजळेला दीपक नित्यगंधा दीपचारी सकौतुक अर्चन करी तयाचे आणि नित्यवत्पती सपूजून तदनुज्ञे तद्भुक्त शेषान्न यज्ञशेष ऐसे मानून प्रेमे भोजन करी तसे ऐसी ती पतिव्रता यथोक्त अधिक मासी व्रत आरंभित ते पाहुनी तियेची सबत विमला दुःखित जाहले गृहकार्य सकळ टाकले सपत्नी द्वेषा आकळिले सर्वदा ती मनी तळमळे परी नकळे अन्यासी काय करिता आता वदसी सुख होईल निश्चयेसी आणि सपत्नीच्या ह्या व्रतासी विघ्न कैसे उद्भवेल ऐसा विचार करिता करिता कल्पना उदेले की आता दीपातुनी तैलम्या हरिता तत्काळची तो मावळेल तेने सपत्नीचे व्रत लोपून मच्चित्त पावेल समाधान
ऐसे अंतरे निर्धारून संधी योजित राहिले तो गृहे दुसरे नाही कोणी ऐसी वेळा एकदा पाहुनी त्या दृष्टेने गृहद्वार झाकुनी दीप तत्क्षणी मालविला आणि त्या माजील सर्व तैल हरण करुनी तत्काळ जैशी तैशीच उतावेळ द्वारी येऊन राहिले पुढे सदनी आली सुशीला तो दीप असे मावळला हे पाहताची मनी येला दुःख अत्यंत जाहले मग मारुती उजळूनी दीप तिल तैल घातले अमूप आणि देव स्वोपरीन कीजे कोप म्हणून प्रार्थिले तयासी द्वितीय दिनी सुशीला सती कार्यार्थ बाहेर गेली होती आणि शाकली विप्रतियेचा पती गृहाबाहेर गेला असे इतुक्यात त्या दुष्ट विमलेने दीप उच्छेदिला त्वरेने नंतर येऊनी सुशीलेने पुनरपि तो उजळिला आणि ती होऊनी दुःख संतप्त बाहेर न जाता कार्यार्थ श्री हरिते हृदयध्यात गृहकर्मची करू लागले तथापि ती विमला पापिणी सुशीलेची दृष्टी चुकवूनी जाता जाता फुत्कारे करूनी दीपा लागूनी भिजवीतसे केव्हा केव्हा तैल हरावे केव्हा वस्त्रांचले पालवावे ऐसे रात्रंदिन दुष्ट स्वभावे विघ्न करावे दीपासी ते तियेचे सकळ कृत्य सुशीलेने जाणिले सत्य परी ते स्तुत्या काहीच न बोलले पुन्हा पुन्हा दीप लावून भर्तृदेवांच्या प्रसादे करून अमावास्यापर्यंत जाण व्रततियेने पाळिले मग शेवटी बहुब्राह्मणा दीधले नाना पक्वान्न भोजना यथाशक्ती देऊनी दक्षिणा व्रत सांगता साधिली एवं प्रकारे सुशीलेने दीप व्रत केले विधिने तेने पुण्ये इह परत्रिगुणे काही न पडले तियेसे आणि त्या दुष्ट विमले लागुनी दीपोच्छेदजन्य पापाचेनी अनंत दुःखांची जाचणी तत्काळ प्राप्त जाहले रूप सुंदर पुत्र तीन ते अवचित पावले मरण उभय नेत्री अंधत्व पूर्ण आणि शरीरे जीर्ण जाहले वेळच्या वेळी अन्न पाणी न मिळे ते नेचर फडे मेदिनी पुढे स्वल्पची काळे मरुनी यमसदनी पावली ते सहस्र वर्षे तेथ रौरव नरकी राहिली पचत वृश्चिक सर्पादी डंखिती सतत यातना अत्यंत घोरत्या पुढे जन्मोनी ग्रामसूकरी सतत निष्ठा भक्षण करी तेथून पुढे घोर कांतारे सर्पणी जाहली भयंकर तेथे सर्वदा भक्षीवात अन्य न मिळे काही पदार्थ पुढे देहांती अन्यवनात वंचक कोल्ही जन्मली पुढे होनी वडवाघुळी स्वविष्ठा भक्षी सर्व काळी तेथून पुढे जन्मोनी पाली भक्ष्य हुडकी सर्वदा पुढे पल्ली देह होऊन नष्ट मद्र देशे भिल्ली न जन्मली दुष्ट तियेच्या अंगी गलित कुष्ठ मंडलाकार जाहले ऐसे ती विमला पापिणी दीप विध्वंस पापाचेनी इह परत्री दिवस रजनी पापे भोगिती जाहली आणि सुशीला ती जन्मभर सुख भोगोनिया अपार संतती स्थापूनी भूमीवर पती सह वैकुंठी पावले जेथून नाही पुनरावृत्ती ती मिळाली सायुज्य मुक्ती ऐसा अधिक मासीच्या दीपाचा अति महिमा असे साचार आणि नारी किंवा नर जे कोण अधिक मासा माझी अनुदिन स्नान दीप किंवा विप्रसेवन यथा विधान करितात तया नाही पुनरावृत्ती गर्भवेदना तत्काळ मिटती आणि ही कथा ऐकती पढती ते ही पावती त्याच फळा ऐसे हरीचे ऐकून भाषित पुनरपि लक्ष्मी प्रश्नी त्या प्रत ती बहुरसाळ कथा समस्त पुढच्या प्रसंगी होईल पाप श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुरा त्रयोदशोऽध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 13व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। आता या 13व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा समजते किंवा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे किंवा आपण आज वाचलेली आहे ते आता आपण बघणार आहोत। महादेवी महालक्ष्मीने महाविष्णूंना पुढचा प्रश्न विचारला होता। ती काय म्हणाली का दीप अर्पण करण्याची महती आपण मला सांगितली होती आणि
ती महती ऐकल्याने माझी त्याबाबतची तृष्णा अजून वाढलेली आहे. म्हणजे मला अजून ती त्याबद्दल काही कथा असेल तर ती ऐकून घ्यायची इच्छा माझ्या मनात जागृत झालेली आहे. तर मग अजून काय त्याचं विशेष महात्म्य असेल तर ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि अधिक महिन्यामध्ये कोणी कोणी दीप लावले, त्याचे फळ त्यांना काय मिळाले. समजा दीप कोणीतरी मुद्दामून मालवला, समजा एखाद्याने दिवा लावला आणि तो कोणीतरी येऊन विझवून दिला, तर मग त्याचा काय परिणाम होतो ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मला सांगा. मग त्यावरती भगवान महाविष्णू तिला काय म्हणताय महादेवीला, की पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली शाखेचा ब्राह्मण राहत होता आणि त्याला 2 बायका होत्या. त्या दोघींचे नाव, एकीचे नाव विमला आणि दुसरीचे नाव होते सुशिला. तो ब्राह्मण फार धार्मिक होता. त्याचा गृहस्थाश्रम अत्यंत नीट आणि व्यवस्थितपणे चाललेला होता. पुढे अशाच प्रकारे मार्गक्रमण करत असताना काय झालं तर अधिक मास, पुरुषोत्तम मास हा कालावधी आलेला आहे. आणि मग एकदा सुशिला आपल्या घरामध्ये पाणी वापरण्यासाठी जे पाणी लागतं ते पाणी आणण्यासाठी नदी तीरावरती गेलेली होती. आणि मग तिथे नदी किनारी गेल्यानंतर तिला काय जाणवलं की अरे आज तो भरपूरशी मंडळी येत आहे. मग त्यातली काही मंडळी नित्यनैमित्तिक येणारी आहे, काही मंडळी ही गावातली आहे, काही तर आपण बाहेरगावची बघतो आहे, काही पाहुणे मंडळी आहे. मग एवढी सगळी स्नानासाठी आज कसली धावपळ उडाली बा, आज असं काय विशेष आहे असा तिला प्रश्न पडलेला आहे. आणि मग तिने काय केलं, आपल्या त्या दोन्ही कळशा भरल्या आणि डोक्यावर घेऊन ती आपल्या घराकडे परत आलेली आहे. आणि मग घरी आल्यानंतर तिने काय केलं, आपल्या ते स्वयंपाकघरामध्ये बाजूला त्या दोन्ही पाण्याच्या कळशा ठेवून दिल्या आणि आपल्या पतीजवळ ती आलेली आहे. पतीला पायाला वंदन करून ती तिला म्हणालेली आहे, पतीला प्रश्न विचारू लागलेली आहे. ती काय म्हणते पतीला, मी एक प्रश्न विचारू का, रागवणार तर नाही ना. म्हणजे सुरुवात त्यांना करायची होती विचारायला, मी एक प्रश्न विचारू का, रागवणार तर नाही ना. मग पती असे म्हटले, नाही नाही तुझ्यावरती रागवून कसं चालेल, बोल ना काय म्हणते. मग त्या सुशिलाने काय विचारले की आज नदीवर कितीतरी लोक स्नानाला आले होते आणि मग मला असा प्रश्न पडला की ते आज का आले, याच्यापूर्वी तर असे काय आले नव्हते हो, मग आज एवढी गर्दी का होती, आज काय विशेष आहे याबद्दल तुम्ही मला सांगा. आणि मग ते शाकली ब्राह्मण काय सांगता आहे की आता अधिक मास चालू आहे, आता पुरुषोत्तम महिना चालू आहे आणि ह्या अधिक मासामध्ये स्नान करण्याचं फार मोठं महत्व आहे. बरं त्यातल्या त्यात ही मथुरा नगरी आणि त्या बाजूने आपल्या बाजूने जी नदी वाहते ती यमुना, म्हणजे हे सगळी कृष्णाचीच नगरी, त्याच्यामुळे त्याचं महत्व तर अजून वाढलेलं आहे. आणि म्हणून ह्या अधिक मासामध्ये सूर्याचं संक्रमण मोजलं जात नाही. म्हणजे सूर्य एक राशी बघून दुसरीकडे जातच नाही, तो त्याच राशीमध्ये संपूर्ण महिनाभर राहत असतो. आणि म्हणून या महिन्याला अधिक महिना असं म्हटलं जातं. आणि त्याला श्रीकृष्णाने आपलंच नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे तर पुरुषोत्तम असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि म्हणून या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. स्नानाप्रमाणेच पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे दिवा तेवत ठेवण्याचेही मोठे पुण्य आहे असं त्यांनी पुढचं वाक्य तिला सांगितलेलं होतं. की जसं हे स्नानाचं महत्व मी तुला सांगितलं की अधिक महिन्यात आपण नदीवर जाऊन स्नान करायचं आहे, पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करायचं आहे, तर त्याचं पुण्य आपल्याला भरपूर मिळतं. पण त्याच बरोबरीने जर आपण संपूर्ण महिनाभर दिवा प्रज्वलित करून ठेवला तर त्या प्रज्वलित करून ठेवलेल्या दिव्याचं देखील महत् पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं. आणि मग ती काय म्हणते सुशिला की तुम्ही जर संमती दिली तर मग मी महिनाभर हे व्रत करू का, कारण की पतीला विचारल्याशिवाय तर काही करायचं नसतं. कारण त्यांनी जर होकार दिला, त्यांची जर संमती मिळाली तर मग त्या केलेल्या कार्याचं महत् पुण्य हे आपल्या पदरी पडत असतं. आणि म्हणून मी तुम्हाला विचारते, तुमची परवानगी आहे का भाऊ, मी महिनाभर असं स्नानाचं आणि दिवा प्रज्वलित ठेवण्याचं व्रत करते, तुम्ही जर आज्ञा दिली तर मी लगेच उद्यापासून सुरुवात करणार आहे. आणि मग पती महाशय काय म्हणताय की माझी संमती मिळून तू हे कार्य करणार आहेस, म्हणजे हे तू उत्तमच करणार आहे आणि पती सेवेसाठी तू तत्पर आहे, त्याच्यामुळे तू हे व्रत अवश्य कर, याचे जे काही पुण्य फलित असेल ते तुला नक्की प्राप्त होणार आहे. आणि मग हे ऐकून सुशीलेला फार मोठा आनंद झालेला आहे. मग तिने काय केलेलं आहे, दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी लवकर उठायचंय, यमुना नदीच्या काठी जायचं आहे, तिथे योग्य प्रकारे स्नान करायचं आहे, तिथून आल्यानंतर लगेच पतीची सेवा करायची आहे आणि ती सेवा पूर्ण करून झाल्यानंतर
तिने लगेच एक चौरंग मांडलेला आहे, त्या चौरंगावरती कलश स्थापन केलेला आहे आणि त्या कलशाजवळ लगेच तिने एक दिवा प्रज्वलित केलेला आहे. मग हा विधी काय होता हा आपण मागच्या अध्यायामध्ये म्हणजे कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलंच होतं. आणि मग तिने अशा पद्धतीने तो दिवा लावलेला आहे आणि रोज त्या दिव्याकडे ती लक्ष ठेवू लागलेली आहे, त्याची पूजा करू लागलेली आहे, पुरुषोत्तम श्रीकृष्णाची पूजा ती करू लागलेली आहे आणि अशा तऱ्हेने तिचा नित्यक्रम तिने सुरू केलेला आहे. आता याची दुसरी पत्नी जी होती ती म्हणजे विमला, तिला मात्र काय झालंय, तिला आता मनामध्ये कुठेतरी हिच्याबद्दल द्वेष तयार होऊ लागलेला आहे. ओ ही असं हे सगळं चांगलं चांगलं करून बरोबर यांच्या जवळ जवळ करते आणि मी मात्र आता दूर दूर होऊ लागलेली आहे. मग हे झालं नाही पाहिजे, मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर लगेच तिने काय केलं की आपण व्रत मोडलं पाहिजे. लगेच मनामध्ये दुष्ट विचार यायला सुरुवात झालेली आहे की आपण हिचं व्रत मोडलं पाहिजे. आणि म्हणून मग हे कसं करता येईल, मग तिला तिने एक युक्ती केलेली आहे की घरात कोणी नसताना दिव्यातलं तेलच काढून घ्यायचं. जर तेलच काढून घेतलं तर दिवा कुठे ठेवत राहील, तो विझवून जाईल. म्हणून अशा तऱ्हेने तिने त्या दिव्यातलं तेलच काढून घ्यायचं. समजा घरात कोणी नसलं ना की तेल काढून घ्यायचं, मग दिवा आपोआप मालवला जायचा. आणि मग अशा तऱ्हेने ती करत राहिली होती. मग काय झालं की तिथून सुशीला आली, ती कुठेतरी बाहेर गेलेली होती. ती आली आणि तिने बघितलं आणि दिवा तर मालवलेला, त्याच्यातलं तेल संपलेलं आहे. लगेच तिने काय केलं, पटकन त्या दिव्यामध्ये पुन्हा तेल घातलं, पुन्हा तो दिवा प्रज्वलित केला आणि पुरुषोत्तमाला तिने प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे की हे तेल संपल्यामुळे दिवा मालवला होता आणि याच्याकडे माझं लक्ष राहिलं नाही, माझ्याकडनं खरंच अपराध घडलेला आहे, परंतु आपण मला याबद्दल रागवू नका, माझ्यावरती कोप धरू नका, तर मला क्षमा करा. अशा तऱ्हेने तिने देवाची प्रार्थना केलेली आहे. मग काय झालंय की दुसऱ्या दिवशी पुन्हा तो शाकली ब्राह्मण बाहेर गेलेला होता आणि सुशीला पण काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. मग लगेच या विमलाने काय केलं, ती त्या दिव्याजवळ गेली, दिवा विझवला आणि दिव्यातलं पुन्हा सर्व तेल काढून टाकलेलं आहे. पुन्हा हे दोघी जण घरी आले आणि सुशीलाने घरी आल्यानंतर लगेच पहिले दिव्याकडे लक्ष द्यायला गेले, तर तिच्या लक्षात आलं की अरे दिवा तर मालवलेला आहे. म्हणून तिने काय केलं, पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल टाकून पुन्हा तो प्रज्वलित केलेला आहे आणि पुन्हा देवाची प्रार्थना केलेली आहे. आणि अशा तऱ्हेनेच मग ते मार्गक्रमण त्यांचं चालू होतं. पुढे ती घरात राहिली होती की नाही आपण बाहेर जातो आणि दिव्याकडे लक्ष राहत नाही, मग हे आपल्या पदरी पाक पडत राहतो, दिवा गडगडी मालवून जातो, म्हणून मग ती घरातच राहिलेली होती. आणि तरी सुद्धा ही विमला काय करायची, तर ती घरात जरी राहिलेली असली, ती थोडं काहीतरी कामासाठी इकडचे तिकडे झाली का लगेचच ती फुंकर मारून तो दिवा विझवून टाकायची. अशा तऱ्हेने तिने फुंकर मारून दिवा विझवला. कधी असं जाता जाता मुद्दामून पदर असं जोरात करायचा जेणेकरून त्या पदराच्या हव्याने तो दिवा विझवून जाईल. आणि कधी कधी जर तिला संधी मिळाली तर मग त्या दिव्यातलं तेलच काढून घ्यायचं की जेणेकरून मग तो दिवा पुन्हा शांत होऊन जाईल. अशा नाना तऱ्हेचे प्रयत्न त्या विमलेने ह्या सुशीलाचं व्रत खंडित करण्यासाठी केलेले होते. परंतु प्रत्येक वेळी ही सुशीला काय करायची, तिच्या जसं लक्षात आलं ती पुन्हा तिथे यायची, पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायची. समजा तेल हिने काढून घेतलं असेल तर ती तेल पुन्हा त्या दिव्यात भरायची आणि वारंवार पुरुषोत्तमाकडे क्षमा प्रार्थना मागायची, काय ह्या झालेल्या अपराधाबद्दल आपण मला क्षमा करा, मनामध्ये क्रोध किंवा कोप माझ्यावरती तुम्ही धरू नका. अशा तऱ्हेने ती कायम पुरुषोत्तमाची सेवा करत होती. मग असं तिचं महिनाभर हे व्रत पूर्ण झालेलं आहे. मग आता मास समाप्ती झाली, महिना संपला, आता आपल्याला याचं उद्यापन करावं लागेल. मग ते उद्यापन तिने कशा स्वरूपाचं केलेलं आहे, अनेक ब्राह्मणांना तिने भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि मग ही सगळी ब्राह्मण मंडळी तिच्या घरी आलेली आहे. दोन्ही शाकली आणि त्याची पत्नी सुशीला या दोघांनीही त्या ब्राह्मणांचा यथायोग्य सत्कार केलेला आहे, त्यांचा आदर केलेला आहे. आणि मग त्यांचं पाद्यपूजन करून त्यांचं मधुपर्क पूजन करून त्यांना भोजन देखील दिलेलं आहे. सगळ्या ब्राह्मणांनी त्या सुशीलेकडे यथेच्छ भोजन घेतलेलं आहे, दान घेतलेलं आहे आणि शुभाशीर्वाद सगळे त्या सुशीलेला आणि त्या शाकली ब्राह्मणाला त्यांनी दिलेले आहे. मग या व्रताने सुशीलेला ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारची सुख समाधान त्यांना मिळालेले आहे. कुठल्याही प्रकारची कमतरता तिला पडलेली नाही आहे. परंतु विमलेने जे काही हे कृत्य केलेलं होतं की मुद्दामून दिवा विझवून द्या, लक्ष नसेल तो फुंकर मारून विझवून द्या,
जात जाता साडीच्या पदराने जोरात मारा घालून भिजून द्या, कधी जर संधी मिळाली तर तेलच काढून घ्या, अशा नाना तऱ्हेचे तिने भरपूर जरी प्रयत्न केलेले असले तरी त्यांना काही यश आलेलं नव्हतं. मात्र हिच्या पदरी भरपूर पाप पडलेलं होतं आणि मग त्याची फलितं तिला काय मिळाली आहे हे आता आपण बघणार आहोत. तिला 3 सुंदर अशी छान गोंडस मुलं होती, पण त्या 3ही मुलांचा अकाली मृत्यू झालेला आहे. ती फार लवकर वृद्धा झालेली आहे आणि आंधळी झालेली आहे. त्याचबरोबर ती फार लवकर ही पृथ्वी सोडून गेलेली आहे. या पृथ्वी तलावरतून ती विसर्जन पावती झालेली आहे आणि इथून गेल्यानंतर मात्र ती रौरव नावाच्या नरकामध्ये पडलेली आहे. त्या नरकामध्ये राहिल्यानंतर पुढे 1000 वर्षांनंतर तिचा पुन्हा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिचा जन्म हा डुकरीचा जन्म झालेला आहे. मग गावभर फिरणे, विष्ठा खाणे अशा तऱ्हेचे हे सगळे पाप कर्म तिला भोगावे लागलेले आहे. त्यानंतर ती सर्पिणी झालेली आहे. मग ती सर्पिणी होऊन जंगलामध्ये इकडे तिकडे भटकू लागलेली आहे. त्या पुढचा जन्म तिला कोल्हेणीचा मिळालेला आहे. त्याच्या पुढचा जन्म तिला वटवाघुळाचा मिळालेला आहे आणि त्याच्या पुढचा जन्म तिला पालीचा जन्म मिळालेला आहे. अशा तऱ्हेने हे सगळं पशु योनी तिने भोगून झाल्यानंतर तिला माद्र नावाच्या देशामध्ये एका भिल्लिणीचा जन्म प्राप्त झालेला आहे आणि तिला सर्वांगावरती कुष्ठ निर्माण झालेला आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारच्या जन्मांमध्ये अनेक प्रकारची दुःख कष्ट तिच्या वाट्याला आलेली आहे. ती परम दुःखी झालेली आहे. पण याच्या अगदी उलट बाजू ही सुशीलेची आपल्याला बघता येईल का सुशीलाने उत्तम प्रकारे व्रताचरण करून आणि त्याचं उद्यापन देखील करून संपूर्ण महत्पुण्य आपल्या पदरी आणि पती महाशयांच्या पदरी पाडून घेतलेला आहे. आणि मग ती पतीसह संतती आदी पुत्राधिकांचं सौख्य भोगून धनधान्य आदी सर्व प्रकारचे सौख्य भोगून पतीसह वैकुंठाला प्राप्त करती झालेली आहे. म्हणजे परमपद आपण जे म्हणतो मोक्ष पद ती प्राप्त करती झालेली आहे. असं महाविष्णूंनी महादेवी लक्ष्मीला ही कथा या संदर्भात सांगितलेली आहे. आता अधिक मासाचा दिवा अर्पण करण्याचा असा हा संपूर्ण महिमा आहे असं त्यांनी देवी लक्ष्मीला सांगितलेलं आहे. याच्याने महत्पुण्य हे मनुष्यांच्या पदरी पडत असतं आणि सर्वतोपरी त्यांचं कल्याण होत असतं. अशा तऱ्हेची माहिती भगवान महाविष्णूंनी महालक्ष्मीला दिलेली आहे. आता महालक्ष्मीने त्यांना आणखी प्रश्न विचारलेले आहे आणि त्यांचं देखील समाधान महाविष्णूंनी केलेलं आहे. पण तो कथाभाग आता उद्याच्या अध्यायामध्ये येणार आहे. अशा तऱ्हेने आपण आजच्या या 13व्या अध्यायामध्ये काय कथा आपल्याला पठन करायला मिळाली किंवा श्रवण करायला मिळाली ते आपण बघितलेलं आहे. उद्याच्या दानाचं विशेष काय किंवा उद्याच्या व्रताचं विशेष काय ते आता आपण आज बघणार आहोत. म्हणजे काय होणार आहे तर तुम्हाला त्या दानाची संपूर्ण तयारी आज करता येणार आहे आणि उद्या अध्याय श्रवण झाला की दिवसभरात कधीही ते दान आपल्याला सत्पात्री व्यक्तीला देता येणार आहे. तर मग बघूया उद्याच्या व्रताचं विशेष काय आहे. हा संपूर्ण अधिक महिना जो आहे ना त्या अधिक महिन्यामध्ये आपण प्रवास करायचा नाही आणि आता सध्या परिस्थिती तशीच आहे. सोशल डिस्टन्सिंग, कुठे जाणं येणंच नाही, सगळं काही घरात बसल्या. अगदी गुरुजी देखील आपल्यावर युट्यूबच्या माध्यमातून रोज घरात बसून ही सगळी कथा तुमच्याकडनं वाचून घेताय किंवा तुम्हाला सांगताय, श्रवण करून घेताय, याबद्दलची माहिती आपल्याला देत आहे. मग काय करायचंय की अधिक महिनाभर प्रवास करायचाच नाही. अधिक महिनाभर आपण घरातच राहायचं आहे आणि हा अधिक महिना पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय एका सत्पात्री व्यक्तीला, समजा एखादा व्यक्ती असेल ज्याला तीर्थक्षेत्री जायचं आहे किंवा काशीला जायचं आहे किंवा कुठल्या देवस्थानाला भेट द्यायला जायचं आहे, पण मग त्याची जाण्यासाठी जो प्रवास खर्च वगैरे आहे किंवा त्या तीर्थयात्रेसाठी जो संपूर्ण खर्च त्याला लागणार आहे ती करण्याची त्याच्याकडे ऐपत नाही आहे किंवा त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही अवश्य मदत करायला पाहिजे. या आर्थिक स्वरूपातली मदत त्याला आपण नक्की दिली पाहिजे, जेणेकरून हे संपूर्ण पुण्य अधिक मासाचं जे तुम्ही व्रत आचरण केलंय की घराबाहेर पडणे नाही त्याचे संपूर्ण फल तुम्हाला प्राप्त होणार आहे. अशा तऱ्हेचं एक व्रत तुम्ही महिनाभर करू शकता आणि आजच्या परिस्थितीला हे तंतोतंत लागू होतं हे देखील आपल्याला लक्षात येत आहे. मग उद्याची देवता काय आहे, उद्याच्या दिवसाची देवता काय आहे तर ती श्रीकांत नावाची देवता आहे. मग तिचं काय दान आहे तर तिचं दान आहे तीळ. मग तुम्ही म्हणाल गुरुजी तीळ कोणती पाहिजे, कोणती काय असो,
तुम्ही पांढरे घेऊ शकता किंवा काळी तिळ घेऊ शकता. मग गुरुजी किती दान द्यायची आहे, म्हणजे किती तिचं माप असलं पाहिजे, त्यालाही काही बंधन नाही. तुम्हाला जसं शक्य असेल, मग ती वाटीभर असेल किंवा सव्वा वाटीभर असेल, सव्वा पाव असेल, सव्वा किलो असेल, जसं आपल्याला शक्य असेल तशी ती तीळ आपल्याला दान द्यायची आहे. मग तुम्ही म्हणाल गुरुजी ते पिशवीतच दिलेली किंवा कागदाच्या पुढे बांधून दिलेली चालते का? दिलेली चालते, पण पात्रात दिलेली उत्तम. आता पात्रात म्हणजे भांड्यात दिलेली उत्तम. मग ते भांड कसलं असलं पाहिजे, तर ते कांस्य पात्र असलं पाहिजे, कांस्य धातूचं ते पात्र असलं पाहिजे. त्या पात्रामध्ये ही तीळ आपण ठेवायची, त्या तिळीवरती आपण दक्षिणा ठेवायची आहे, विडा सुपारी ठेवायची आहे, एक श्रीफळ ठेवायचं आहे, आणि असं ते दान एका सत्पात्री योग्य व्यक्तीला, ज्याला खरंच याची आवश्यकता आहे, त्या व्यक्तीला आपण हे दान करायचं आहे. अशा तऱ्हेने उद्याचं व्रत विशेष काय आहे आणि उद्याचं दान विशेष काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजच दिवसभरामध्ये तिळाची व्यवस्था तुम्ही करून ठेवा, कांस्य पात्राची व्यवस्था करून ठेवा, आणि उद्या जसं आपल्या अध्यायाचं पठण श्रवण झालं, पारायण पूर्ण झालं की योग्य सत्पात्र व्यक्तीला ते दान द्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण उत्तमोत्तम फळ, पुण्य फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्या आपण 14व्या अध्यायाचं पारायण करणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार.